कृष्ण गोकुळात आपल्या लीलांनी आनंद वसवत होता, चैतन्य निर्माण करत होता आणि या प्रत्येक लीलेमागे अर्थ मात्र होताच. एकदा असाच बाळकृष्ण एका गोपिकेच्या घरी गेला होता आणि त्या गोपिकेचं लक्ष नव्हतं, ती कामात मग्न होती. हे पाहून कृष्णानं तिनं काढून ठेवलेला नवा कोरा शालू फाडून टाकला. त्या गोपिकेला राग आला आणि नंतर मात्र तिच्या लक्षात आलं की कृष्णानं फाडलेल्या या शालूमुळे प्रत्येक वेळी जेव्हा ती साडी हातात घेईल त्यावेळी तिला त्याची आठवण येणार आहे, श्रीकृष्णाचं ध्यान लागणार आहे आणि असाच देह सद्गुरूंमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे याची जाणीव ज्यांना आहे त्या सौ रश्मी जोगदंड आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार. आपण अगदी लहानपणापासून काकांच्या सहवासात आहात, तर त्याबद्दल काही सांगाल आम्हाला? आता माझा जन्मच काकांच्या आशीर्वादाने झाला. खरं म्हणजे माझ्या आईला आधी 2 मुलं झाली होती, पण ती राहिली नाही. तर तिच्या बहिणीने तिला सांगितलं की तू काका इकडं हत्तरगीला आहेत हरिकाका म्हणून, तर तू जाऊन त्यांना भेट, मग तुझं सगळं चांगलं होईल म्हणून सांगितले. तर तेव्हा माझी आई घाबरत आलेली. तर त्यावेळेला माझे बाबा यायला तयार नव्हते पहिल्यांदा. तर तेव्हा माझी आई आली आणि आई आली तेव्हा पहिल्यांदा काय माझे बाबा आले नव्हते, पण आईने येऊन नमस्कार केला आणि तेव्हा सांगितलं की काकांनी सांगितलं की सगळं चांगलं होईल म्हणून. आणि त्यानंतर माझा जन्म झाला. तर केव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे बाबा यायला लागले. बरं. तर तोपर्यंत माझे बाबा इकडे आले नव्हते. तर माझ्या जन्मानंतर मग बाबा यायला लागले. तर असं झालं की माझ्या आईपेक्षा जास्त भक्ती बाबांचीच होती. आणि तेव्हा आईला सांगितलं काकांनी की तुला 4 पोरं होतील म्हणून, हिच्यावर तुला 3 मुलं होणार आहेत म्हणून सांगितले. तर ते तेवढंच माझ्या बाबांनी ऐकलं होतं आणि हे मला आईने सांगितलेलं आहे. तेव्हा मला काही समजत नव्हतं. तर माझा भाऊ झाला. तर त्याच्यानंतर केव्हा माझा दुसरा भाऊ झाला तेव्हा तिला खूप त्रास झालेला. तर डॉक्टर पण सांगत होते की आता पुरे दुसरा झालाय तर आता ऑपरेशन करून घ्या म्हणून. पण त्यावेळेला माझ्या बाबांनी सांगितलं की नाही काकांनी सांगितलंय 3 मुलं तर तिसरं व्हायलाच पाहिजे म्हणून. तेव्हा आम्हाला नाही कळलं होतं की का तिसरा मुलगा व्हायला पाहिजे म्हणून. आत्ता बघितलं तर आम्ही 4 असलो तरी आता धाकटा मुलगाच लॉयर होऊन त्यांच्या ह्याला आहे, म्हणजे त्यांचं सगळं सांभाळत आहे तो धाकटा. आणि तो सर्वात आमचा लाडका भाऊ झालेला आहे सगळ्यांचा. असं त्याच्यामुळं आम्हाला तेव्हापासनं माहीत आहे की आणि किती त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी त्रास घेतलाय म्हणून. आणि त्याच्याप्रमाणे तेव्हा एवढंच होतं माझ्या बाबांचं की केव्हा गुरुनी सांगितले तर आपण ते ऐकायला पाहिजे, हे असं आमच्या सगळ्यांचा विश्वास त्यांनी भरला. त्याच्यामुळं आम्हाला काही असलं की नाही तर एकच आमच्या लहानपणी कळणार की हरिकाकांना विचारल्यावर ते यस म्हटले तरच आपल्याला ते मिळणार आहे, तोपर्यंत आपल्याला ते नाही मिळणार हे माहीत होतं. त्याच्यामुळं काय असलं तरी त्यांनी आम्हाला काय म्हटलं तरी आम्ही हा म्हणत होतो का, म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल ते आपल्या चांगल्यासाठीच आहे हे माहीत होतं. तर आणि तुमच्या घरी काकांचं वारंवार येणं जाणं होतंच, तर त्याबद्दल आम्हाला ते आले की आम्हाला अगदी दसरा दिवाळी असल्यासारखं असणार. आणि काका आले की आमच्या घरी असं महिनाभर राहायचे. असं एक दिवस किंवा 2 दिवस असं येऊन जायचे नाहीत, ते सलग राहायचे. 1 महिनाभर असं राहायचे. आणि त्यावेळेला इतके लोक येणार जाणार. माझे बाबा तर फार बिझी असणार पण तरी ते यायचे. पण तेव्हा आमची आईच सगळं बघून, आम्ही सगळे लहान असायचो. पण तेव्हा मला अजून लक्षात आहे की काकांना असं उठायला वगैरे येत नव्हतं. तर एकदा काय झालेलं, घरी आई आणि हा माझा धाकटा भाऊ दोघंच होते. तर काकांना उठून जायचं होतं. तर ते म्हटले की कोणी नाही आहे तर कोण त्यांचा हात धरणार म्हणून. तर तेव्हा ते म्हटले नाही, तो आहे ना धाकटा, त्याला बोलवा, संग्रामला बोलवा म्हटले. आणि तो एवढासा होता पण त्याची किरंगली अशी धरून ते चालत गेले होते. ते आम्हाला फार आश्चर्य वाटलं. म्हणजे त्यांच्या मनात असलं की ते काही करून घेणार आमच्याकडनं असं होतं. त्याच्यामुळं आम्हाला खूपच अनुभव आहेत. म्हणजे एक आई कायम सांगणार 5 लोकांसाठी केलेला स्वयंपाक 25 लोकांसाठी झाला.
हे म्हणजे आम्ही पोथीमध्ये जे वाचलेलं आहे ते अनुभवलेलं आहे, प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे आम्ही. आणि काकांची शिस्त भरपूर होती ना, म्हणजे शिस्तप्रिय होते अगदी, आणि त्यांना शाळेतला अभ्यास वगैरे चुकवलेला आवडायचं नाही. तर नाही, ते आले तर आम्ही रेग्युलर शाळेला अगदी वेळेवर जाणार. कधी आमची कोणाची शाळा चुकत नव्हती. आणि इतका आमच्या शाळेतल्या म्हणजे क्लासमेट्सना पण सगळ्यांना माहीत असायचं की ते आमच्या घरी आलेले आहेत. आणि तू सांगतीस ना ते असले की तुला काय शिव्या खावं लागत नाही टीचरकडनं, म्हणून आम्ही तेच सांगणार, अरे ते आहेत, आम्ही त्यांना नमस्कार करून आलो म्हणजे आम्हाला काय पनिशमेंट मिळणार नाही म्हणून असणार. आणि त्याच्यामुळं ती कायम कधी पण माझी मैत्रीण कायम मला चिडवायची, तू आज होमवर्क केली नाहीस ना, थांब तुला बघ आज टीचरना सांगते मी म्हणणार. मी कायम सांगणार तिला, नाही मला पनिशमेंट मिळणारच नाही, म्हणून मला इतका विश्वास होता की त्या दिवशी ती टीचरच लीववर असायची. असं व्हायचं. आणि इतक्यांदा आम्हाला असलेच अनुभव इतके आलेत ना. आणि एकदा मी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना पण माझा एक पेपर खूप चांगला गेला नव्हता. तर तेव्हा शिरोडकरांच्या घरी पाद्यपूजा होती. तर तेव्हा आम्ही गेलेलो, त्यांना नमस्कार करून बसलो. तर का घाबरली आहेस म्हणून विचारले तेव्हा. तर तेव्हा मी म्हटले, नाही माझा हा पेपर चांगला गेला नाही, कोण बघूया की आमच्या मुलांना कोण नापास करते मी बघतो म्हटले. तर तेव्हा आम्हाला इतकं हे आम्हाला सगळ्यांना माझी मुलं आहेत ती म्हणणार काय पास झालात तुम्ही. हो, आम्ही कधीही चौघही कधीही कशातही फेल झालो नाही आहे. तेवढी काळजी आमची घेतलेली आहे त्यांनी. आणि तुम्हाला एक नियम दिला होता काकांनी लहानपणी. हो, तो नियम सांगितलेला मला की तू रोज डोक्यात एक फूल घालत जा म्हणून. बरं. एक फूल घालायचा म्हणजे कुठलाही असं रोड साईड वाढलेलं असलं तरी एक फूल तू घातलीस तरी चालेल म्हणायचे. आणि मी तो नेम करत होते. पण असं झालं की मध्ये ते एक असंच सगळं छान असताना आपण विसरून जातो ना आपला नेम. तेव्हा मी विसरले नेम आणि एखाद दिवशी असे मी घालायला विसरले फूल. आणि मग जे होऊ नव्हे ते होऊन गेलं. तेव्हापासून मग मी ते नेमच करायचं सोडलेले. मी कशाला करू आता, मी नेम करून काय फायदा आहे असं मला वाटायचं. कशासाठी नेम करायचा असं वाटणार. तर मी नेम करायचं सोडलेले तेव्हा. मग नंतर काय झालं, त्याची आठवण कशी झाली तुम्हाला? तेच आता मग मी वेणू महाराजांच्याकडे जात होते. तर त्यांना मी असं कायम जात होते. तर तेव्हा काय झालं, एकदा असंच मी पूर्ण ते नेम विसरलेले. तर माझ्या स्वप्नात वेणू महाराज आले आणि जोरात थोबाडीत दिले मला आणि म्हटले, तुला एवढं एक छोटं नेम सांगितलं आणि तुला करायला होत नाही म्हणून म्हटले, आणि तुला काय कमी आहे म्हणून एक फूल घालतीस, गजरा घालायचा म्हणून सांगितले. तेव्हापासून रोज मी गजरा घालते, फूल घालायचं नाही म्हणून. खरं न चुकता करते. पण तो आठवला नियम तुम्हाला? हो, त्यांनी आठवण करून दिलं मला. अगदीच असं. आता शेवटाकडे वळूया आपण. तुम्ही लहानपणापासून काकांना पाहिलंय, म्हणजे अगदी अविभाज्य घटक आहेत. पण तुमच्या मनात त्यांचं काय स्थान आहे किंवा तुमच्या आयुष्यात त्यांचा काय भाग आहे? माझं आयुष्यच त्यांच्यामुळं आहे. त्याच्यामुळं मी त्यांना ते काय सांगतात किंवा काय माझ्याकडनं करून घेतात ते माझ्या चांगल्यासाठीच करून घेतात म्हणून मी अगदी समजून आहे. आता मला हे पॅरालिसिस झालं तरी मला कधीही वाईट वाटलं नाही की मला असं का झालं म्हणून. हे झालं ते पण माझ्या चांगल्यासाठीच झालंय म्हणून मी समजते. नाहीतर मी एवढं माझ्या हेल्थची काळजी अजिबात घेत नव्हते. हे झाल्यामुळं मी खूप बदलली आहे आणि त्याच्यामुळं आता मी माझ्या हेल्थची काळजी पण घेते आहे आणि माझं लाईफस्टाईलच चेंज होऊन गेलेलं आहे ह्याच्यामुळं. आणि ते पण माझ्या चांगल्यासाठी आहे हे मला कळतं. त्याच्यामुळं मी कधी तरुण नेलं काकांनी. हो, तरुण नेले आत्तापर्यंत पूर्ण अगदी.